आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थातच क्रिकेट जगतातनं भारतानं आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा उडवलाय आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय साजरा केलाय। या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित केलंय। न्यूझीलंड पाठोपाठ भारताकडनं झालेल्या पराभवानं यजमान पाकिस्तानचं आव्हान हे साखळीतच संपुष्टात आलं। त्यामुळे एकूण 6 गडी राखून 242 धावांचं आव्हान हे पूर्ण केलंय। न्यूझीलंडकडनं पराभव झालाच, पण त्यापाठोपाठ भारताकडनंही झालेल्या पराभवानं यजमान पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलंय। टीम इंडियानं मात्र पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे। टीम इंडियाच्या गटात 1 नंबरला आता पोहोचलेली आहे। या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 241 धावात गुंडाळला, निम्मी लढाई जिंकली होती। मात्र विराट कोहलीनं वनडे कारकिर्दीतली आणखी एक सर्वोत्तम खेळी उभारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला। त्याने 111 चेंडूत 100 धावा केल्या, यामध्ये त्यानं 7 चौकार मारले। विराटनं श्रेयस अय्यरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी धावांची अभेद्य भागीदारी रचली। त्याआधी त्यानं शुभमन गिलच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली। श्रेयस अय्यरनं आणि शुभमन गिलनं धावांची चांगली खेळी केली।